माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली केनवडे फाटा इथं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात काळे झेंडे दाखवत रास्ता रोको आंदोलन केलं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुणाच्या तरी दबावाखाली आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं। कायद्याच्या राज्याची पायबंदी करणारा निर्णय काल विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं बकरं कापलं आणि पाटील साहेब बकऱ्याला काळीज नाही अशा पद्धतीचा निकाल काल विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे। याचा स्वीकार करतो। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजय असो, त्यांच्या पाठीशी ठामपणानं आपण सगळेजण उभं राहूया आणि महाविकास आघाडीचा विजय असो एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि संविधान जे पुरवण्याचं काम केलेलं आहे, मनमानी ज्यांनी केलेली आहे, या मनमानी करणाऱ्यांचा या ठिकाणी निषेध आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। याप्रसंगी गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, तालुका प्रमुख शिवगोंड पाटील, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, विकास पाटील, नानासो कांबळे, विश्वास पाटील, के.बी. वाडकर, दिलीप कडवे, साताप्पा तांबेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते। दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या सर्वोदय चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आणि पक्षांतर बंदीचा कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतराचा राजमार्ग दाखवून देणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, संजय निकम, वीरेंद्र पाटील, स्वप्नील पाटील, संदीप कापरे, प्रशांत कुंभार, प्रवीण काशीद, विजय केकरे, विजय किरुळे, एकनाथ कुंभार, प्रताप पाटील, रवी निंबाळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांनी राधानगरी तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शनं केली। यावेळी भाजप सरकारचाही निषेध करण्यात आला। खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचा दावा उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला। यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख उत्तम पाटील, अविनाश शिंदे, बाबा पाटील, बाबूराव बसरवाडकर, अवधूत पाटील, वसंत पवार, सागर पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते। करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकाला काळं फासण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी नार्वेकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शनं केली। आंदोलनात तालुका प्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, राहुल गिरुले, सुनील चौगुले, योगेश लोहार, संतोष चौगुले, सागर पाटील, सचिन नागटिळक, विराग करी, चंद्रभागा आत्याळकर, औसा सोनोले, शशिकला भोसले, निर्मला लोंढे, सुरेखा लोंढे, संगीता आवळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते।